दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये विविध कार्यक्रम सध्या सुरू आहेत। तसाच आनंद पुण्यामध्येही तुळशीबागमध्ये असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये पाहायला मिळतो। सजावट, विद्युत रोषणाई तयारी झालेली आहे। उद्या सकाळपासूनच सायंकाळपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम असतील। छान अशी रांगोळी देखील या ठिकाणी काढण्यात आली आहे। दरम्यान पुण्यातून याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। मोठ्या आनंदात आणि उत्साहात उद्या अयोध्यामध्ये राम मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पुण्यासह देशभरातील अनेक राम मंदिरामध्ये त्याचा आनंद आणि उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांचं जे स्वप्न आहे राम मंदिराचं ते पूर्ण होणार आहे किंवा इतर जे भाविक उद्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी तर उद्या खरं तर देशभरात आनंदाचा उत्साह आहे। आपल्या मंदिरामध्ये काय वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत, कसे असणार? 12 तासांचे कार्यक्रम चालू आहे। सकाळी रामरक्षा पठण आहे, नंतर रामाला पवमानाचा अभिषेक केला होता। पवमानाचा अभिषेक, नंतर गायनाचे कार्यक्रम, दुपारी व्हायोलिन वादन वगैरे अशा कलाकारांचे जे नवोदित कलाकार आहेत त्यांचे कार्यक्रम आहेत। संपूर्ण रामसेवा आणि आम्ही रामामध्येच आहोत। आज आमचं मंदिर जे आहे 1761 साली बांधलेलं आहे। आज जवळजवळ 250 वर्ष आहे। आमची 7वी पिढी आज आम्ही रामसेवेमध्ये करतोय। त्यामुळे आज 550 वर्षाचा संघर्ष आपल्या हिंदू वासियांचा तो आज पूर्ण झाला होईल असं मला वाटतं। नक्कीच जवळपास 550 वर्षाचा हिंदुवासियांचं स्वप्न जे आहे राम मंदिराचं अखेर पूर्ण होत आहे। त्या आनंदात उत्साहात अयोध्यामध्ये ज्या प्रकारे राम मंदिर होत असतात देशभरातील अनेक जे काही हिंदुवासी आहेत त्या आनंदात उत्साहात प्रत्येक ज्या ठिकाणी राम मंदिर आहे त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करणार आहे। तसाच आनंद उत्सव पुण्यातील तुळशीबाग येथील असलेल्या राम मंदिरामध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सुमित सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज।